नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही बघू शकता म्हणजे छोट्या झाडांना कसे मस्त आंबे धरलेले आहेत. हे झाड आम्ही आमच्या लग्नाच्या टायमाला ही झाडं लावलेली, म्हणजे त्या वर्षाला आम्ही ही झाडं लावलेली. शिव बघा बॅटिंग करायला जातोय, त्या आंब्यांना बॉल समजतो आणि बॅटिंग करतोय. आज आमचा शिव जास्तच हिरो दिसतोय कारण त्याने केस कापलेले आहेत. शिव 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 हाय शिव. तर तुम्ही बघू शकता हे झाड आहे, त्याला एक 5-6 आंबे धरले आहेत. हे पण छोटंसं झाड आहे. आता ह्या कलमाला बघूया आपण. ह्या कलमाला पण तुम्ही बघू शकता, हे बघा इथे पण थोडे थोडे आंबे आलेले आहेत. छोटे छोटे आहेत, अजून मोठे झालेले नाही आहेत. शिवचा जन्म झाल्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर आम्ही मेला जेव्हा गावी आलेलो त्यावेळी हा आंबा आलेला होता. ह्या झाडाचा जास्त नव्हते तेव्हा आलेले, तेव्हा अगदी 1-2च आंबे होते आणि खूप छान आंबा लागतो या झाडाचा. तर ह्या वर्षी या झाडाला भरपूर आंबे धरले आहेत. मोहर तर भरपूर लागलेला आहे, छोटे छोटे आंबे पण भरपूर आलेले आहेत. आता बघूया मोठे झाल्यानंतर कसे लागतात. आणि आमचा शिव तर पटकन काढून खाण्याच्याच ह्याच्यात असतो. तो त्याच्या हाताला लागतील एवढी ही कलमं आहेत, तो पटकन काढू शकतो. हे बघा ते पक्ष्यांनी घरटं केलेलं आहे, ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा त्याच झाडामध्ये पक्ष्यांनी मस्तपैकी असं घरटं केलं आहे आणि पक्षी गेला असणार दाणे आणण्यासाठी. आणि ही पक्ष्याची अंडी आहेत, ही बघा.